हॅलो, परत एकदा स्वागत आहे तुमचं. आणि आज इंट्रोडक्शनची गरज नाही. आज आपण मुद्द्यावर येऊ. काल तुम्हाला म्हटलं होतं की आज आपण पेपर पॅटर्न आपण एक्झाम मध्ये लिहिणार आहोत, तो कसा लिहायचा त्याच्यावर आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, टाइम वेस्ट न करता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ आपण. तर आपल्याला तुम्हाला माहित आहे, आपला समजा हा एक एक्झामची शीट आहे. ठीक आहे, यावरती आपण लिहिणार आहोत. तर पहिला एक लक्षात ठेवायचं, कधीही क्वेश्चनचा जो सिक्वेन्स आहे तो चुकवायचा नाही. ज्या सिरीज मध्ये आहे त्या सिरीज मध्ये लिहायचं. म्हणजे क्वेश्चन ए त्याचं सब मध्ये समजा 1 2 रोमन अंकामध्ये काही असेल ते, नंतर बी ह्या सिरीज मध्येच लिहायचं. ठीक आहे, जर तुम्ही असं बंडल करता की सुरुवातीला हे नंतर ते तर ते पेपर पॅटर्न मध्ये तुमच्या नाही बसणार. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं एक आहे की अनाटॉमी मध्ये थोडंसं डिफरंट आहे आणि फिजिओलॉजी क्वेश्चन साठी करताना थोडंसं डिफरंट आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण पाहू अनाटॉमी मध्ये. ठीक आहे, अनाटॉमी मध्ये जर तुम्हाला पेपर लिहायचा तर तुमचा पॅटर्न कसा असला पाहिजे. पहिला आहे तुम्हाला इंट्रोडक्शन द्यावं लागेल. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहिणार की कोणताही क्वेश्चन आहे, समजा आता हर्टच्या रिलेटेड क्वेश्चन आहे तर तुम्ही हर्टचं इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार, हर्ट कुठं सिच्युएटेड आहे ना, स्लाइटली लेफ्ट साइडला आहे. तुमच्या हार्टचं फंक्शन काय आहे, ते ब्लड पंप करतं, नॉर्मल वेट वगैरे. जास्तीत जास्त 4 ते 5 वेळी तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहायचे. नंतर तुम्ही लिहायची डेफिनेशन लक्षात ठेवा, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं. म्हणजे ते कसं थोडं उठून दिसतं. आणि त्याच्यानंतर आहे ना, जेव्हा तुम्ही डेफिनेशन करता तर मेन जो वर्ड आहे त्याला कधी काय करायचं, अंडरलाईन करून करायचं. तुमच्याकडे पेन्सिल असेल तर पेन्सिल अंडरलाईन करायचं. ठीक आहे, पेन केलं तरी चालतंय, फक्त डिफरंट कलरचा पेन वापरू नका. त्याच्यानंतर आहे टाईप आणि क्लासिफिकेशन. आता समजा क्वेश्चन आलेला आहे बोन्स वरती, है ना, तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये डेफिनेशन पण लिहिलं बोन्सचं. त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार त्याचे टाईप्स आणि क्लासिफिकेशन. तो बोनचे टाईप कोणते, रेग्युलर, इरेग्युलर, लॉंग बोन, शॉर्ट बोन. ओके, त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार डायमेन्शन्स मध्ये काय लिहिणार तुम्ही माहिती आहे का, की त्या आता समजा एखादा ऑर्गन आहे, त्या ऑर्गनचं डायमेन्शन्स काय लिहिणार तुम्ही, त्याला अँटीरियरली काय आहे, पोस्टेरियरली काय प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर त्याला सुपिरियर काय आहे, इंटिरियर काय आहे ना, वर खाली मागं पुढे चारी बाजूला कोणते ऑर्गन सिच्युएटेड आहे. त्या गोष्टी जेव्हा तुम्ही लक्षात ठेवता तेव्हा तुम्हाला काय समजते, एक्झॅक्ट त्या ऑर्गनची लोकेशन तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, आणि सोबतच तुम्हाला डायग्राम सुद्धा काढावा लागणार, कारण की तुम्ही एखादी गोष्ट दाखवताय. समजा समजा हे तुमचा डोळा आहे. ठीक आहे, हे आईज आहे. ठीक आहे, तर तुम्ही कसं सांगणार त्याच्या अँटीरियरला काय आहे, सॉरी इंटिरियरला काय आहे, सुपिरियरला काय आहे, हे तुम्ही कसं सांगणार. इंटिरियरला आईजच्या खाली काय नोज आहे. ठीक आहे, हे तुम्ही सांगणार. त्याच्या सुपिरियरला काय सांगणार तुम्ही, आईजच्या इयर ग्रो किंवा मग फोरहेड आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही त्याच्या डायमेन्शन मध्ये शो करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार ब्लड सप्लाय आणि नर्व सप्लाय. आता ब्लड सप्लाय आणि नर्व सप्लाय का लिहायचं माहिती आहे का, कारण की जेव्हा तुम्ही ब्लड सप्लाय लिहिणे, कोणताही ऑर्गन जेव्हा फंक्शन आपल्या बॉडीमध्ये करते कार्य, तर त्याला ब्लड लागणार. कारण की ब्लड काय काय सप्लाय करतो, ऑक्सिजन न्यूट्रिशन. कोणतीही गोष्ट जर कार्य करायची त्याला एनर्जी लागणार, तर ब्लड काय करतं, एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करतं. त्याच्यानंतर नर्व सप्लाय सुद्धा लागणार. जर नर्व सप्लाय नसेल तर त्या ऑर्गनला सेन्सेशन होणार नाही. ठीक आहे, आणि नंतर क्लिनिकल अॅनाटॉमी लिहिणार. आता क्लिनिकल अॅनाटॉमी मध्ये तुम्ही काय लिहिणार, क्लिनिकल अॅनाटॉमी मध्ये तुम्ही काय लिहिणार की त्या ऑर्गनच्या रिलेटेड कोणते डिसीज आहे. समजा आता हार्ट आहे, तर हार्टच्या रिलेटेड कोणते डिसीज आहे, एमआर असेल आहे ना, तर हे तुम्ही क्लिनिकल अॅनाटॉमी मध्ये लिहिणार. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं अॅनाटॉमीचा पेपर पॅटर्न असा, इंट्रोडक्शन, डेफिनेशन, टाइप्स किंवा क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर त्याचे डायमेन्शन विथ डायग्राम है ना. आणि एक लक्षात ठेवा, अॅनाटॉमी मध्ये डायग्राम काढल्याशिवाय क्वेश्चन सोडवायचंच नाही. प्रत्येक लिहिलं जरी नसेल तरी डायग्राम काढायची. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय आणि क्लिनिकल अॅनाटॉमी. जर तुम्ही ह्या स्टेप वाईज लिहिलं तर तुमचा जो क्वेश्चन आहे तो परफेक्ट मानला जातो. जो चेक करणार आहे त्याला समजतं की तुम्ही किती पाण्यात किती नाही. जर तुम्ही याच्यामध्ये लिहिलं तर तुम्हाला बऱ्याचपैकी चांगले मार्क मिळतील ना, आउट ऑफ मार्क देणारच नाही. मला माहिती आहे आपली युनिव्हर्सिटी कधीच 15 पैकी 15 मार्क देत नाही, 14 देईल, 15 देईल असं. ठीक आहे, नंतर आपण फिजिओलॉजी. आता फिजिओलॉजी मध्ये सेम पॅटर्न आहे. इंट्रोडक्शन तुम्ही लिहिणार 2 ते 4 ओळीचा. त्याच्यानंतर लिहिणार डेफिनेशन डबल इन्व्हर्टेड याच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर लिहिणार टाइप्स आणि क्लासिफिकेशन. आता टाइप्स आणि क्लासिफिकेशन याच्यामध्ये मी का लिहायचे हे तेवढं इम्पॉर्टंट नाही, पण तुम्हाला मेन्शन करावं लागणार. ठीक आहे,
जर तुम्हाला 15 मार्काचा क्वेश्चन आहे तर तुम्हाला हे मेन्शन करावं लागणार। नंतर येणार फंक्शन्स, जसं आपण इथं डायमेन्शन्स पाहिजे ना, इथं काय बघणार तुम्ही मेन फंक्शन्स बघणार। ब्लडचं आता समजा हार्ट आहे तर हार्टचं मेन फंक्शन काय आहे, ते ब्लडला पंप करतं, प्युरिफाय ब्लड पूर्ण बॉडीपर्यंत सप्लाय करतं आहे काय, हे त्याचं फंक्शन आहे। हे तुम्ही फंक्शन मध्ये लिहिणार। त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार मेकॅनिझम ऑफ ऍक्शन। ब्लड आता समजा हार्ट आहे तर हार्टचं मेकॅनिझम कसं आहे, त्याचे व्हॉल्व कधी ओपन होतात कधी क्लोज होतात है ना, ती पूर्ण कार्डियक जी सायकल आहे ते पूर्ण मेकॅनिझम मध्ये तुम्ही नोट करणार। त्याच्यानंतर लिहिणार तुम्ही डायग्राम। इफ नीड फिजिओलॉजी मध्ये जर सांगितलं की डायग्राम दाखवा शो करा म्हणून तर तुम्ही डायग्राम काढायची, नाहीतर तुमचं एवढं सुद्धा काम चालतं। ठीक आहे, आता लक्षात ठेवा जेव्हा पण आता हे पेपर आहे समजा तुम्हाला तुमचा, ठीक आहे, तुम्ही इथं लिहिलं इंट्रोडक्शन दिलं, लगेच इथून स्टार्ट नाही करायचं कधी, ठीक आहे, काय करायचं स्टार्ट करून करायचं एक वर्ष इथून आणि एवढंच ते बघा, एवढा पोर्शन राहिला तरी जमतं। तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे याच्यावर खूप डिपेंड करतं तुमचे मार्क्स। ठीक आहे, तुम्ही इंट्रोडक्शन काढले याला काय करायचं तुम्ही तुमच्या पेन्सिलला किंवा कशानं अंडरलाईन करायचं। लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही अंडरलाईन करता तर समोरच्याला समजतं की तुम्ही किती प्रकारे तुमचं प्रेझेंटेशन छान प्रकारे तुम्ही देता। ठीक आहे, भले एखादी माझा मिस्टेक जरी असली तर ती लपून जाते। तुमचं प्रेझेंटेशन छान असेल तर इंट्रोडक्शन, नंतर तुम्ही काय लिहिणार डेफिनेशन लिहिणार, डेफिनेशन डबल इन्व्हर्टेड ब्रॅकेट मध्ये कॉमा मध्ये लिहिणार। ठीक आहे, नंतर तुम्ही काय लिहिणार त्याचे टाइप्स, टाइप्स मध्ये काय करायचं कधी मी ट्री डायग्राम बनवायची, कोणती अशी नॉर्मल बनवणार किंवा मग एखादं सर्कल काढा 1 2 3 4 असं काही तुम्ही बनवू शकता। ठीक आहे, नंतर त्याचे टाइप झाले त्यानंतर त्याचे डायमेन्शन वगैरे डायग्राम। आता तुम्हाला मी सांगतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूया की डायग्राम ट्रिक्स नुसार किंवा प्रॅक्टिस विदिन 2 मिनिट्स डायग्राम झाली पाहिजे। कोणती डायग्राम जेव्हा तुम्ही काढता जास्तीत जास्त वेळ द्यायचा नाही, सिंपल आणि साधी डायग्राम काढायची। ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला समजलं असेल इंट्रो डेफिनेशन कसं लिहायचं, पेपर मध्ये तुमचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, तुम्हाला काय काय कोणत्या स्टेप मध्ये लिहायचं। असं नाही का इंट्रो लिहिलं डायरेक्ट लिहिलं नाही किंवा ब्लड सप्लाय नाही, बिलकुल हे करू नका। ही चूक केली ना तर तुम्हाला तो मार्क व्यवस्थित देणार नाही, देईल पण जेवढे पाहिजे तेवढं तुमचं परफॉर्मन्स पेपर मध्ये दिसून येणार नाही। आता आम्ही जेव्हा मी मायक्रोबायोलॉजीचा पेपर दिला होता त्या टाइमला मी सेम ॲज इट इज असाच पॅटर्न ठेवला होता आणि मला त्याच पेपर मध्ये डिस्टिंक्शन आहे। म्हणून मी तुम्हाला सांगालो ह्या पॅटर्न मध्येच तुम्ही तुमचा पेपर लिहा। हा जे तुमचे नेक्स्ट सब्जेक्ट आहे त्याला थोडंफार एकदा नावं चेंज होतील पण त्यांना पण एका पॅटर्न मध्येच लिहायचं। ठीक आहे, आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल। ठीक आहे, धन्यवाद।